तुम्हाला माहीत आहे का, कोणतंही कडधान्य शिजवताना ते डायरेक्ट आपण कुकरमध्ये घालून शिजवण्यापेक्षा ना अशा प्रकारे भांड्यात जर शिजवून घेतलं तर त्याची सालं जी असतात ती अशी वेगळी होत नाहीत. प्लस ना छान एकदम मस्त शिजतात सुद्धा आणि त्याचं पाणीही वेस्ट होत नाही. म्हणजे न्यूट्रिशन्स ॲज इट इज राहतात. तर बघा, आवडली तर टिप नक्की फॉलो करा. तर आता इथे मी छोले आणि बटाटे शिजवून घेतलेले आहेत. वाटणामध्ये मी घेतलेला आहे कांदा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि त्यानंतर थोडंसं कोथिंबीर आणि टोमॅटो. ते सगळं वाटून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये घातलं. छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, आपले रेग्युलर मसाले घाला. मी इथे वापरलेला आहे GW खामकर यांचा मसाला. खूपच छान आहे चवीला. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून पाहिजे तर मागू शकता. सो चला, आता शिजवलेले जे वाटाणे आहेत म्हणजे छोले ते आणि बटाटे दोन्ही पण घातले. थोडे मी ठेवलेले आहेत कारण मला त्याची चाटसुद्धा बनवायची आहे. त्याची चाटसुद्धा खायला खूपच छान वाटते. आणि त्यानंतर कोथिंबीर वगैरे काढून ठेवली, कारण कोथिंबीर मला वरतून स्प्रिंकल केल्याशिवाय ना कोणतीही भाजी किंवा रस्सा पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. सगळ्यात शेवटी आता मिक्सर जो आहे ना तो सगळा पुसून घेतला. त्याच्यानंतर किचनचं प्लॅटफॉर्मसुद्धा पुसून क्लिअर करून घेतलं आणि पहा, रस्सा अगदी छान रेडी झालेला आहे. चवीला पण एवढं छान आणि मस्त झालेला आहे ना. नक्की ट्राय करा आणि आवडली रेसिपी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.